ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एका लहान मुलाच्या अपहरणाच्या आरोपाखाली सायलीला अटक करण्यात आली होती। पोलिसांनी अर्जुनला, जो तिचा नवरा आहे, तिला भेटू दिले नाही। तिला भेटण्यासाठी अर्जुनला तिला कोर्टात निर्दोष सिद्ध करावे लागणार होते, ज्यासाठी भक्कम पुराव्यांची आवश्यकता होती। अर्जुन आणि चैतन्याने त्वरित पुरावे शोधण्यास सुरुवात केली। सुरुवातीला अर्जुन खूप तणावाखाली होता आणि काय करावे हे त्याला कळत नव्हते, कारण कोणतेही पुरावे मिळत नव्हते। चैतन्याने अर्जुनला धीर दिला, त्याला आठवण करून दिली की तो पनवेलमधील सर्वोत्तम वकील आहे आणि त्याने आजपर्यंत कोणतीही केस गमावलेली नाही। त्याने अर्जुनला मजबूत राहण्यासाठी प्रोत्साहित केले। त्याच्या परिस्थितीची तुलना एका डॉक्टराशी केली जो आपल्या प्रिय व्यक्तीवर शस्त्रक्रिया करत आहे, जरी कठीण असले तरी दुसरे कोणीही चांगले उपचार देऊ शकत नाही। अर्जुनचे गुरु रविराज काका देखील तिथे आले आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी धैर्य आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे सांगितले। त्यांनी अर्जुनला आठवण करून दिली की त्याने कधीही कोणतीही केस गमावलेली नाही आणि त्याला आपल्या पत्नीसाठी ठामपणे उभे राहावे लागेल। अर्जुनला सर्व काही समजत असले तरी त्याला थोडी भीती वाटत होती। सुरुवातीच्या अडचणी असूनही अर्जुन आणि चैतन्य यांना शेवटी गोळेवाली बाई सापडली, जिच्याकडे अपहरण केलेला मुलगा होता। ती दुपारी तिचा धंदा करत असताना त्यांनी तिच्याशी संपर्क साधला। अर्जुनने थेट तिला विचारले की तिने लहान मुलाला पाहिले आहे का, ज्यामुळे ती गोंधळून गेली। तिने विचारले की ते पोलीस आहेत का, ज्यावर अर्जुन आणि चैतन्याने एकमेकांकडे हसून पाहिले। अर्जुनने तिला सहकार्य न केल्यास तिचा धंदा बंद करण्याची धमकी दिली। घाबरून बाईने कबूल केले की मुलगा तिच्याकडे आहे। तिने स्पष्ट केले की 2 गुंड काल रात्री मुलाला तिच्या घरी घेऊन आले होते आणि त्यांनी तिला व तिच्या नव्याला चाकू दाखवून सांगितले की पुढील सूचना मिळेपर्यंत मुलाला त्यांच्या घरी ठेवावे। तिने आग्रह धरला की त्यांना असे करण्यास भाग पाडले गेले आणि त्यांनी जाणून बुजून काहीही केले नाही। त्याच वेळी तिचा वृद्ध नवरा मुलाला घेऊन तिथे पोहोचला। अर्जुनने तिला त्यांच्या संभाषणाबद्दल गुंडांना सांगण्याचा इशारा दिला आणि हे सर्व कोणी करायला लावले हे विचारले। तिने सांगितले की तिने त्या लोकांना ओळखले नाही कारण त्यांचे चेहरे झाकलेले होते। चैतन्यने तिला कोर्टात साक्ष देण्यास सांगितले की मुलगा तिच्याकडे होता आणि सायलीने त्याचे अपहरण केले नव्हते। बाईने सुरुवातीला नकार दिला, तिला आपल्या जीवाचे भय वाटत होते। अर्जुनने तिला कठोरपणे सांगितले की जर तिने साक्ष दिली नाही तर तो तिलाच अडकवेल, कारण मुलगा तिच्या ताब्यात सापडला होता, सायलीच्या नाही। तुरुंग किंवा साक्ष यापैकी एक निवडण्यास सांगितल्यावर तिने सहकार्य करण्यास सहमती दर्शविली। सायलीच्या कोर्टाची सुनावणी सुरू झाली आणि तिला आरोपी म्हणून हजर करण्यात आले। अर्जुन खूप घाबरलेला होता, पण रविराज काकांनी त्याला मजबूत राहण्यास आणि आपल्या पत्नीसाठी लढण्यास प्रोत्साहित केले। त्याच वेळी रविराज काकांना एक अनामिक फोन आला। त्यांनी तो कट केला, पण तो पुन्हा वाजला। प्रियाने रविराज काकांना विचलित करण्यासाठी आणि अर्जुनला कोर्टात एकटे पाडण्यासाठी ही युक्ती केली होती। रविराज काकांनी अर्जुनला सांगितले की ते कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होणार नाहीत आणि ते जिंकतील। अर्जुनने त्यांचे शब्द ऐकले। रविराज काकांचा फोन पुन्हा वाजला। त्यांनी मी 1 मिनिटात आलो असे सांगून कोर्टरूममधून बाहेर पडले। अर्जुन आणि चैतन्य यांनी त्यांची तयारी सुरू ठेवली। रविराज काकांनी बाहेर फोन उचलला, पण तो कट झाला। ते परत आले आणि फोन पुन्हा वाजला। या नंबरचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांनी पुन्हा बाहेर पडायचे ठरवले। न्यायाधीश आले आणि सर्वजण उभे राहिले। कार्यवाही सुरू झाली। अर्जुनने स्वतःची वकील अर्जुन सुभेदार म्हणून ओळख करून दिली आणि त्याची पत्नी सायली सुभेदारला त्याची अशील म्हणून सांगितले।
त्याने युक्तिवाद केला की सायली मुलाचे अपहरण करू शकत नाही कारण ती अनाथाश्रमात वाढली होती आणि तिचा लहान मुलांशी खूप चांगला संबंध होता. त्याने एका महत्त्वाच्या साक्षीदाराला, ज्या महिलेकडे मुलगा होता, कोर्टात हजर करण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी परवानगी दिली. मात्र त्या महिलेने कोर्टात अनपेक्षितपणे आपली साक्ष बदलली. तिने दावा केला की अर्जुनने तिला धमकावून मुलगा तिच्याकडे असल्याचे सांगण्यास भाग पाडले होते आणि तिला मुलाला ओळखतही नाही. अर्जुन आणि चैतन्य दोघेही थक्क झाले. तिला सत्य बोलण्यास सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने नकार दिला. न्यायाधीशांनी साक्षीदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अर्जुनला फटकारले. सायली खूप घाबरली होती. तिला वाटले की तीन केलेल्या गुन्ह्यासाठी तिला दोषी ठरवले जाईल. न्यायाधीश सायलीला दोषी ठरवणार होते. त्याचवेळी रविराज काका आणि प्रतिमा आत्या अपहरण झालेल्या मुलासह कोर्टरूममध्ये आले. रविराज काकांनी कोर्टाला सांगितले की मुलाची साक्ष घेतल्यास सायलीची निर्दोषता सिद्ध होईल. न्यायाधीशांनी मुलाला साक्षीदाराच्या पिंजातून बोलण्याची परवानगी दिली. रविराज काकांनी मुलाला हळूवारपणे सत्य सांगण्यास प्रोत्साहित केले. मुलाने स्पष्ट केले की तो गोळेवाली महिलेकडे होता आणि त्याचे आईवडील लपाछपी खेळत होते कारण त्यांना त्याच्यासोबत खेळायला वेळ मिळत नव्हता. त्यांनी 2 माणसांना पाठवले होते त्याला गोळेवालीच्या घरी लपवण्यासाठी आणि त्याला सांगितले होते की त्याची आई त्याला शोधेल. तो त्या महिलेला सत्य विचारत होता की त्याची आई त्याला कधी शोधेल. मुलाच्या निष्पाप साक्षीतून सत्य बाहेर आल्याने सायलीला दिलासा मिळाला. न्यायाधीशांनी मुलाला विचारले की त्याला कोणी हे सांगण्यास भाग पाडले आहे का किंवा तो सायलीला ओळखतो का. मुलाने नकार दिला. तो फक्त खेळत असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी पोलिसांना मुलाच्या आईला शोधून त्याला तिच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोर्टाने सायली सुभेदारला पूर्णपणे निर्दोष घोषित करून तिची सुटका केली. सायलीच्या निर्दोष सुटकेमुळे अर्जुन, चैतन्य, रविराज काका, अश्विन, प्रताप, कल्पना, पूर्णा आजी आणि अगदी घरकाम करणारी विमलताई यांनाही खूप आनंद झाला. मात्र प्रिया, नागराज, साक्षी, महिपात आणि दामिनी देशमुख त्यांच्या योजनेच्या अपयशामुळे संतप्त झाले होते. घरी परतल्यावर कल्पनाने सायलीचे आरती करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. प्रियाने कुटुंबासमोर आनंदित असल्याचे नाटक केले. सायलीने कल्पनाचे आभार मानले की तिने तिला माफ केले. पूर्णा आजीनेही सायलीशी पुन्हा प्रेमळपणे बोलण्यास सुरुवात केली. सायलीने प्रतिमा आत्याला मिठी मारली, ज्याने तिला सांगितले की सायली असे काही करू शकत नाही हे तिला नेहमीच माहीत होते. सायलीने तिच्या विश्वासाबद्दल तिचे आभार मानले. दरम्यान अर्जुनने सायलीला फसवणाऱ्यांना शोधून शिक्षा करण्याचा निर्धार केला होता. दुसरीकडे साक्षी प्रियाच्या यशस्वी योजनेमुळे तिच्यावर खूप चिडली होती. तिने प्रियाला थप्पड मारून तिच्या निष्फळ योजनांबद्दल ओरडले. साक्षीला भीती वाटत होती की जर अर्जुनला त्यांच्या सहभागाबद्दल कळले तर त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल आणि तिने स्वतःला गंभीर परिणामांना सामोरे जाताना पाहिले.